उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या 2-4 वेळा भेट झाली। राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर काल उद्धव ठाकरे पोहोचले होते। ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा रंगली। मात्र या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज तातडीनं मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीत पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार असे नेते बैठकीला उपस्थित होते। शिवतीर्थावर झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांनी एक महत्त्वाचं विधान केलं। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। तसंच उद्धव ठाकरे युतीकरता कोणताही निर्णय घेऊ शकतात असंही नांदगावकरांनी सांगितलं। त्यामुळे राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे मवियाला सोडचिठ्ठी देणार का अशा चर्चा आता रंगू लागल्यात। तसंच मविया आणि आमच्यात विचारसरणीत फरक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। मनसे मवियात सामील होईल का असाही एक प्रश्न विचारला। त्याविषयी मी तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे। त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता। पण स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्यासोबत देखील काही चर्चा। मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेले नाही। मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे, ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही। मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा जोर धरत असतानाच ठाकरेंचे महाविकास आघाडीतले मित्र म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी दक्ष झालेले पाहायला मिळतात। मनसे आणि शिवसेनेची युती झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय, तर काँग्रेसनं मात्र सावध पवित्रा घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं कळवलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे। मुंबईतील आमदार खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बैठक पार पडेल। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचा उद्या संयुक्त मोर्चा निघेल। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवणार आहेत। मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काळ्या रंगाचे झेंडे, पाट्या, गांधी टोपी आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल। आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडणार आहे। या बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याची माहिती मिळते। छगन भुजबळ देखील या ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून स्वागत करण्यात आलं। मात्र मोर्चाचा अजेंडा काय, कोणत्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे हे आयोजकांनी स्पष्ट करावं असं मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं। कुठल्या कारणास्तव कुठल्या गोष्टीमुळे अन्याय होतो आहे हे पुढे यायला पाहिजे। ते अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही। ज्या दिवशी ते पुढे येईल की हे ज्या गोष्टीकरता मोर्चा काढता आहेत त्याच्यामुळे खरंच समाजाचं नुकसान होते आहे, समाजावरती अन्याय होत आहे, नक्की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ। आज ऑनलाईन ओबीसी नेते यांची बैठक पार पडते। या बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित असतील। दसऱ्यानंतर होणाऱ्या मोर्चाची तारीख या बैठकीत निश्चित होईल। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मोर्चा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली। दसऱ्याच्या नंतर हा महामेळावा जो आहे, राज्यव्यापी मेळावा जो आहे, तो त्या दिवशी इथं मुंबईत घ्यायचं नक्की होत आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला मी त्या याच्यामधून आवाहन करणार आहोत की प्रत्येक समाजानं आपापले समाज बांधव घेऊन, आपापल्या संघटनासोबत घेऊन एकत्रितपणे जो आहे तो हा
हल्ला जो आहे तो आम्हाला सरकारवरती आम्हाला करावा लागणार आहे आणि त्याचे नियोजन आमचं सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या GR मध्ये कुठेही सरसकट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुणबी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवजी आधी GR नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. तसंच हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. मराठा आरक्षणाचा GR ओबीसींना अडचणीत आणणारा असल्याचं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. तर हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी नवा मार्ग असल्याची टीका भुजबळांनी केली. विधिज्ञ आहेत, त्याला वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे. आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे, एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी केली. तर मनोज जरांगेंच्या मोर्चाला घाबरून सरकारनं चुकीचे निर्णय घेतले असा आरोपही भुजबळांनी केला. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला. 2 सप्टेंबरला सरकारनं काढलेल्या GR नुसार हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात आली. या समितीची कार्यपद्धती आता जाहीर करण्यात आली. समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असतील. अर्जदारानं कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर तालुका समिती गाव पातळीवरील समितीकडे छाननीसाठी देणार आहे. या छाननीच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये समूहाच्या नोंदी असून व्यक्तिगत नोंदी नसल्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे कुणबी कास्ट व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केला. तर आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा जरांगे करतायत. तर मराठा अभ्यासकांचं म्हणणं हे वेगळंच आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्यात मोठी अडचण जी सध्या चर्चा चालू आहे आणि ज्या पद्धतीचं हैदराबाद गॅजेट उपलब्ध आहे त्यामध्ये समूहाची नोंद आहे, कुणबी म्हणून समूह आहे, परंतु त्यामध्ये नावं नाहीयेत वैयक्तिक. त्यामुळे वंशावळ सिद्ध करणं हे अशक्यप्राय कोटीतलं काम आहे आणि हायपोथिकेशनवर कुठलंही न्यायालय कुठली गोष्ट मान्य करणार नाही. त्या काळामध्ये एवढी आमची लोकसंख्या होती आणि आता एवढी वाढली म्हणून आमची लोकसंख्या कुठे गेली. म्हणजे लोकसंख्या हा वेगळा भाग आहे. शिंदे समितीप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून नोंदी शोधल्या जातील असा दावा जरांगे आणि समर्थक करतायत. मात्र शिंदे समितीनं शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदींपैकी 38 लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं होतं. याचे पुरावे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समोर ठेवले. 38,97,000 तेवढी दिलेत. 2,32,00,000 किंवा 3 कोटी लोक असा जो आकडा फुगवला जातो तो अवास्तव आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी समाजात जी भीती आहे आणि त्याच्यातनं 2 समाज आमने सामने जे आलेत त्याचं मूळ जे कारण आहे की ह्या नोंदी गुणिले 4 असा समज लोकमानसात पसरलाय.
हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जातीच्या जिल्हा पातळीवर नोंदी आहेत, त्यामुळे गाव किंवा व्यक्तिगत पातळीवर तसं सिद्ध करता येणार नसल्याचं सराटेंचं म्हणणं आहे. गाव पातळीवर जेव्हा व्यक्ती अर्ज करतो किंवा कुठलाही कुटुंबातला व्यक्ती अर्ज करतो तर त्याला गॅजेटचा आधार घेऊन असं काही सिद्ध करता येणार नाही, कारण त्याला व्यक्तिगत नोंदी आवश्यक असतात. आत्ताचा जर जातीचे दाखले देण्याचा जर या ठिकाणची प्रॅक्टिस बघितली तर गॅझेटमधल्या जिल्हा पातळीवर नोंदींचा फारसा फायदा होणार नसल्याचं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे. आम्ही निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा, आम्ही रिस्क का घ्यावी, त्यामुळे राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सूचना करत असताना सरसकटच्या सूचना कराव्या, तरच याच्यामध्ये फायदा होईल. अन्यथा 48,000 किंवा त्या 48,000 कुटुंबाच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त फायदा होणार नाही. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या GRला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला हा GR काढला होता. एक याचिका अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं व्यकली असलेल्या विनीत धोत्रे यांनी दाखल केली. GRला पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेत करण्यात आली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली. न्यायालयामध्ये कुणीही गेलं तरी आमचा GR हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारावर काढलेला आहे, त्यामुळे तो चॅलेंज होऊ शकत नाही असं जरांगे म्हणाले. जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा, तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे. हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय झाले. विशेष म्हणजे याआधी मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणारे अजित पवार आज 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा ते आढावा घेणार आहेत. या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला आहे की नाही याचा आढावा देखील घेतील. मराठा आरक्षण उपसमितीची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवारांची बैठक आहे. या योजनांची अंमलबजावणी होत नसेल तर थेट बैठकीतून अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाणार आहेत. मराठ्यांना कुणबी ठरवण्यापेक्षा EWS मधून आरक्षण दिलं पाहिजे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी ही सूचना केली. ACBC मधलं आरक्षण टिकणार नाही असा दावाही त्यांनी केला. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला. EWS मध्ये त्याचं कारण SC ST OBC चे लोक EWS मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही, म्हणून ACBCचं आरक्षण 10% लागू केल्यानंतर मराठा समाजाचं EWSचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक न्याय खात्याकडून सडकून त्यांनी टीका केली आहे. मराठ्यांना कुणबी ठरवण्यासंबंधीचा जुना GR रद्द न करताच नवा GR काढण्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. सामाजिक न्याय खात्याची अक्कल काढताना वडेट्टीवार यांनी GR मधला पात्र शब्द तसाच ठेवला आणि जरांगेंना दाखवलेला पात्र शब्द नसलेला GR सुद्धा कायम केलाय असं वडेट्टीवार म्हणाले. सरकारच्या GR मुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही. काल GR काढला, ज्या दिवशी 2 तारखेला GR काढला, तो आपला कोणत्या तारखेला काढला तो GR तारीख 2 सप्टेंबरला, आणि दुसरा GR लगेच काढला. अरे मूर्खांनो, पहिला तर GR रद्द करा. सामाजिक न्याय विभागाला एवढं अक्कल नाही. बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा इथे उद्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सभा होणार आहे. त्यात पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी हाकेंचे बॅनर लावण्यात आले होते. यावेळी अज्ञातांकडून फुलसंगी फाट्यावर लावण्यात आलेल्या हाकेंच्या बॅनरला काळं फासल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर हाके समर्थकांनी काळं फासण्यात आलेल्या बॅनरवर दुग्धाभिषेक करून या घटनेचा निषेध नोंदवला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. आरोपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणं, बॅनर्स लावणं अशा बाबी वारंवार घडत आहेत. लोकप्रतिनिधींनी सामाजिक सलोखा बिघडवला असा खोटा आव आणला जातोय. मात्र देशमुख कुटुंब कुठेही जातीवाद करत नसल्याचं म्हणत धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं. ह्या ज्या विकृती आहेत समाजातल्या ह्या वेळी तर ठेसल्या नाहीतच, परंतु आज देखील लोकप्रतिनिधींना त्यांना सांगण्याची गरज असताना ते फक्त खोट्या वल्गना करत फिरत आहेत. आणि आरोपीचं समर्थन करणारे जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना कुठंही कुणी त्याचा निषेध करायचं लांब राहिलं, परंतु कुठंही त्यांना समज सुद्धा देण्याचा प्रयत्न होत नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 नेत्यांचा समावेश करण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकीची शिंदे यांनी तयारी सुरू केली. निवडणुकीसाठी 21 नेत्यांची फौज मैदानात उतरवली. आगामी पालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवर महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीवरून अंतर्गत नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. मुंबईमधील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती मिळते. मुंबईमधील महिला सेना प्रभारी विभाग प्रमुख यांच्या नियुक्तीवरून देखील अंतर्गत नाराजी असल्याचं समजतंय. दरम्यान नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणारे खासदार संजय राऊतांनी हे जाहीर केलं. पंतप्रधान मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजप मंत्र्यांची मुलं सामना बघायला जातील हा देशद्रोह आहे असं राऊत म्हणाले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात सर्वात मोठा जुगार चालतो, त्यात भाजपचे लोक सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार, गॅम्बलिंग, आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्र गुजरातमधून हलतात त्या गॅम्बलिंगची. आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. चहा प्यायचा आणि गप्प निघून जायचं असं जावेद मियादादला मातोश्रीवर ठणकावून सांगितल्याचं राऊतांनी सांगितलं. मियादादला घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच ना अशी टीका फडणवीसांनी केली होती. माझा देश, माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात.